धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी मोजणी प्रक्रिया आज संपन्न होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की शहरातील शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे। अवघ्या काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। धुळे शहरातून माजी आमदार अनिल गोटे, तर भाजपच्या वतीने अनुप अग्रवाल, तर विद्यमान आमदार MIM चे फारुख शाह यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर धुळे ग्रामीण मधून आमदार कुणाल पाटील यांच्यासह भाजपाचे राम भदाने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। ते एकंदरीत पाहायला गेलं तर शिरपूरमध्ये देखील आमदार काशीराम पावरा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर माजी मंत्री राहून चुकलेल्या शिंदखेडा मतदारसंघातील जयकुमार रावल यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अवघ्या काही वेळातच टपाल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 9 वाजल्यापासून पहिला निकाल हाती येण्याची या ठिकाणी शक्यता आहे। एकंदरीत पाहायला गेलं ते नेमकं आता गुलाल कोण उधळतं आणि कोणाचा या ठिकाणी पराभव होतो हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।